मित्रांनो, आपलं वेणुगंगा शेती योजना या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे। तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, कारण आपण या चॅनलच्या माध्यमातून शेतकऱ्यांना महत्त्वाची अशी माहिती आणत असतो। त्यामध्ये आज आपण जर तुम्ही महानगरपालिका, नगरपालिका, नगर परिषद आणि नगरपंचायत या क्षेत्रामध्ये जर या अगोदर नोटरी करून प्लॉट घेतलेला असेल, 1-2 गुंठे जमीन घेतलेली असेल, तर तुम्हाला आता त्याची रजिस्ट्री करता येणार आहे। कारण राज्य सरकारने जो काही तुकडेबंदी कायदा होता त्यामध्ये बदल केलेला आहे आणि आता आपल्याला त्यावर मालकी हक्क दाखल करता येणार आहे। मात्र याची प्रक्रिया कशी असणार आहे, यासाठी काय करावं लागणार आहे, या संबंधीची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि माहिती समजून घ्या। तर एक लक्षात घ्या मित्रांनो, या अगोदर आपण जर या नगरपालिका, नगरपंचायत, महानगरपालिका या क्षेत्रामध्ये जर 1-2 गुंठे जमीन घेतली तर त्याची आपल्याला नोंदणी करता येत नव्हती, कारण तुकडेबंदी कायदा अस्तित्वात होता, त्यामुळे अशी होत नव्हती। मग आता घर बांधायचंय, आपल्याला तिथं राहायचंय म्हणून बऱ्याच लोकांनी 20 वर्ष झाले, 10 वर्ष झाले तिथं जागा घेतली, त्याची नोटरी केली आणि घर सुद्धा बांधलेले, मात्र त्याच्यावर त्याची मालकी हक्क नाही, त्याची कुठं नोंद नाही। आणि जर तशा व्यक्तीला त्या जागेच्या माध्यमातून जर कर्ज प्रक्रिया करायची असेल किंवा एखाद्याने प्लॉट घेतलेला आहे त्याला लोन घेऊन ते घर बांधायचं असेल तर त्याला तिथं कर्ज मिळत नव्हतं। मात्र तरी पण बऱ्याच लोकांनी अशी घरं सुद्धा बांधलेली आहेत, मात्र मालकी हक्क नाही। आणि त्यांना आता जो काही तुकडेबंदी कायद्यामध्ये बदल केलेला आहे या माध्यमातून आता त्यांना तिथं रजिस्ट्री करता येणार आहे। आणि ती कशी करायची याबद्दलची सविस्तर माहिती आपण बघत आहोत। तर मित्रांनो, 1965 ते 15 ऑक्टोबर 2024 च्या दरम्यान ज्यांनी ज्यांनी असे नोटरी करून प्लॉट घेतलेले आहेत, त्याची रजिस्ट्री झालेली नाही, 7/12 वर नोंद झाली नाही, त्यांना आता चालू मूल्यांकनानुसार स्टॅम्प ड्युटी भरावी लागणार। आणि ज्या वेळेस त्यांनी हा प्लॉट नोटरी करून घेतलेला असेल त्यावेळेसच्या मुद्रांक शुल्क आहे त्यावर 2% दंड सुद्धा भरावा लागणार आहे। आणि तो भरल्याच्या नंतर त्यांची रजिस्ट्री होणार, रजिस्ट्री झाल्याच्या नंतर त्याची 7/12 वर नोंद होणार। आता यामध्ये काही लोक असे आहेत की त्यांची रजिस्ट्री झाली आहे मात्र 7/12 वर नोंद नाही, त्यांना सुद्धा आता 7/12 वर नोंद करता येणार आहे। आणि त्यासाठी आपल्याला रजिस्ट्री ऑफिस मध्ये जाऊन ही सर्व प्रक्रिया पार पाडावी लागणार आहे। आता त्यानंतर काही लोक असे आहेत यायना अशा क्षेत्रामध्ये 4, 2, 5, 6 गुंठे जमीन घेऊन ठेवलेली, मात्र त्यांची सुद्धा त्यांना नोंद करता आलेली नाही किंवा ते गुंठे विकता येत नव्हते। मग त्यांना आता ती नोंद करून ते गुंठे सुद्धा विकता येणार आहे। ते जमिनीचे तुकडे पाडून 1 गुंठ्याच्या वर ही जमीन त्यांना विकता येणार आहे। तर त्यांच्यासाठी सुद्धा काही कागदपत्र लागणार आहेत, तर त्यामध्ये महत्त्वाचा आहे 7/12 उतारा, त्यानंतर 8अ, 6ड आणि जागेचा झोन नकाशा। हे घेऊन आपल्याला रजिस्ट्री ऑफिसला जाऊन याची सविस्तर नोंद करता येणार आहे। आणि जर तुमचे 4-5 गुंठे जमीन असेल तर त्यामध्ये मग तुम्हाला तुकडे पाडून ती जमीन खरेदी किंवा विक्री करता येणार आहे। यामुळे हा महत्त्वाचा फायदा तुकडेबंदी कायदा उठल्यामुळे झालेला आहे। आणि ज्यांनी ज्यांनी असे प्लॉट घेतलेले असतील त्यांनी लवकरात लवकर आपली याची प्रक्रिया करून घ्यायची। बांधकाम करायचं असेल तर यावर कर्ज सुद्धा मिळणार आहे। ज्यांनी 7/12 वर नोंद केलेली नसेल त्यांची 7/12 वर नोंद होणार आहे, ज्यांची रजिस्ट्री झालेली नसेल त्यांची रजिस्ट्री होणार आहे। अशी सगळी प्रक्रिया आपल्याला या पद्धतीने करावा लागणार आहे। अशी ही माहिती होती। आता तुम्हाला माहिती कशी वाटली आणि असा प्लॉट गुंठा तुम्ही घेतलेला असेल तर नक्कीच कमेंट करा। चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत ही माहिती शेअर करा। धन्यवाद।